नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत अथ श्री साई सच्चरित अध्याय 10. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वां नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, म्हणणे गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जो सर्व लोकही तीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे. जयाच्या स्मरण मात्रेच उकले जन्ममरणाचा पेच. साधनात साधन ते हेच नाही वेचक परदिक. अल्प प्रयासे अनल्प फळ अनायासे हाताये सकळ. जोवरी हा इंद्रिय गण अविकल तोवरी पळापळ साधावे. इतर देव सारे भावी माईक गुरु शाश्वत देव एक. चरणी ठेवता विश्वास देख रेखेवर मेख मारितो. जेव्हा सद्गुरु सेवा चोखट संसाराचे समूळ तळपट. न्यायमीमांसा पटा घटपट नलगे खटपट काहीही. आदिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आदिदैविक. तरुणी जाती भक्त सात्विक होता नाविक सद्गुरु. तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडी यावर. तोच तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा. पाहुणी भक्तांची भावभक्ती करतो करत लगत संवित्ती. आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लिलेने. यद्दर्शने हृदय ग्रंथी तुटो हो सर्व विषय निवृत्ती. संचित क्रियमान क्षया जाती गाऊ चरिती तया ते. अष्टमाध्यायी झाले कथन नरजन्माचे प्रयोजन. नवमी भिक्षा वृत्तीचे घन गुजवर्णन परिसले. बायजाबाईची भाजी भाकर खुशाल चंदाचा समाचार. माळसापती तात्याचा शेण प्रकार श्रवण सुखकर वाणीला. आता श्रोते सावचित्त ऐका पुढील बाबांचे चरित. कैसे ते राहत कोठे निजत कैसे विचरत अलक्ष. केवढा लौकिक आयुर्दार्य हिंदू यवना उभयामाय. वाघबकऱ्याचा विश्वास ठाय प्रेमे निसंशय विहरती. झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईंची राहणी. कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते व्हा. चौहाती लांब लाकडी फळी रुंद एकवितची सगळी. झोपाळ्या परी आड्यास टांगली चिंध्याही बांधिली उभयाग्री. ऐशा फळीवरी बाबा निजत उषा पालत्या पण त्या जळत. केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची. मान वाकवूनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती. परी हे केव्हा चढती केव्हा उतरती नकळे ते गती कवनाही. ऐसी चिंध्यांनी बांधली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी. महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती. अतिसूक्ष्म कण डोळा खुपे तेथे अनिमावंत सुखे लपे. माशी कीड मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे. आणि माझयाचे घरची दासी वेळ का तया ते होता माशी. वसेल जो आधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची. आणि मा महिमा लगिमा गरिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी. बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता. कीड मुंगी सुकर श्वान पशु पक्षी मनुष्यजान. राजा रंग थोरसान समसमान पाहिजो. दिसावा जरी शिर्डी निवासी 3.5 हाताची मिराशी. तरी हे सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज.
अंतरी निस्संग उदास, बाहेर लोकसंग्रहाचा सोस. अंतरी जरी परमनिराश, बाहेर पाश भक्तांचा. अंतरी अत्यंत निष्काम, बाह्यता भक्तार्थ अति सकाम. अंतरी निजशांतीचे धाम, बाह्य प्रकाम संतप्त. अंतरी परब्रह्मस्थिती, बाहेर दावी पैशाच्य वृत्ती. अंतरी अद्वैत प्रीती, बाह्य गुंती विश्वाची. कधी पाही प्रेम भावे, कधी पाषाण घेऊन धावे. कधी शिव्या शापाते द्यावे, कधी कवटाळावे स्वानंदे. कधी शांत दांत उपरत, तितिक्षु सदा समारहित. आत्मस्थित आणि आत्मरत, प्रसन्न चित्त भक्तासी. एकासनी नित्यलीन, नाही जयासी गमनागमन. सटका जयाचे दंडविधान, दृश्यवस्थान निश्चिंत. नाही कीर्ती वित्तेपणा, भिक्षाचर्य प्राणरक्षणा. करुणी ऐसिया योगरोहणा, कालक्रमणा करीजो. प्रत्यक्ष संन्यास वेश येती, सटका तोची दंड हाती. अल्ला मालिक वाक्यानुवृत्ती, भक्त प्रीती अखंड. ऐसी साईची सगुण मूर्ती, मनुष्य रूपे अभिव्यक्ती. पूर्व पुण्यार्जित ही संपत्ती, औचित हाती लादली. तयासी जे मनुष्य भाविती, मंद भाग्य ते मंदमती. विचित्र दयांची दैवगती, तया हे प्राप्ती कैसेनी. साई आत्मबोधाची खाण, साई आनंद विग्रह पूर्ण. धरा कास तयाची तृण, भवार्णव संपूर्ण तराया. खरेच जे अपार अनंत, भरले अब्रह्मस्तंभपर्यंत. ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत, मूर्तिमंत ते बाबा. कलियुगाचा कालप्रसार, 4,32,000. भरता स्थूल माने 5,000, झाला अवतार बाबांचा. येथे श्रोते आशंका घेती, ठावी नसता जन्मतिथी. काय आधारे केली निश्चिती, सादर चित्ती परिसिजे. अनिर्वाण कृतसंकल्पनेसी, होनी शिर्डी क्षेत्र निवासी. कंठेले 60 संवत्सरासी, क्षेत्र संन्यासी वृत्तीने. 16 वर्षाची या वयात, बाबा प्रगटले शिर्डीत. 3 वर्षे ते समयास, करुणीवास होते ते. तेथून मग ते जे कोठे झटकले, दूर निजामशाहीत आढळले. मग ते वराडा समवेत आले, शिर्डीस राहिले अक्षयी. 20 वर्षे होती वयास, तेथून अखंड शिर्डी सहवास. तेथेच 60 वर्षे वास, सर्व त्रास हे ठावे. शके 1840, अश्विन शुद्ध दशमीस. विजयादशमीचे मुहूर्तास, बाबा निजवास पावले. एवं 80चा आयुर्दाय, स्थूलमानाचा हा निश्चय. की सन शके 1760 होय, जन्मनिर्णय बाबांचा. काळाच्या माथा देणार पाय, ऐसिया महात्म्याचा आयुर्दार्य. करवेल कधी निश्चित काय, अवघड ते कार्य साधावया. महात्मे नित्य स्वस्थानी स्थित, जन्म आणि मरण विरहित. दिनमनीस कैसा उदयास्त, तो तव अचल स्वस्थ सदा. शके 1603 साली, रामदासांची समाधी झाली. पुरी 2 शतके न गेली, उदया आली ही मूर्ती. भरतभूमी यवनक्रांत, हिंदू नृप पादाक्रांत. भक्तिमार्ग झाला लुप्त, धर्मरहित जन झाले. ते रामदास झाले निर्याण, शिवरायांचे हाती धरून. केले यवनापासून राज्यरक्षण, गोब्राह्मण संरक्षक. पुरी 2 शतके न गेली, पूर्वील घडी पुनश्च बिघडली. हिंदू अविंदी दुही पडली, ती मग तोडली बाबांनी. राम आणि रहीम एक, यत्किंचितही नाही फरक. मग भक्तीच धरावी का अटक, वर्तावे तुटक किमर्थ. काय तुम्ही लेकरे मूड, बांधा हिंदू अविंदाची सांगड. वादृढ सुविचारा रूढ, तरच पहिलं थड पावाल. वादावादी नाही बरी, नको कोणाची बरोबरी. वहा नित्य निज हिताचे विचारे, रक्षेल श्रीहरी तुम्हाला. योग याग तपज्ञान, हे सर्व हरिप्राप्तीचे साधन. असून ते हे जे हरिविहीन, व्यर्थ जनन तयाचे. कोणी काही केले अपकार, आपण न करणे प्रतिकार. करवेल तरी करा उपकार, उपदेश सार हा त्यांचा. स्वार्थास तैसासी परमार्थास, उपदेश हा इथा व भौवस. उच्च निश स्त्री शूद्रास, धोपट सकळास मार्ग हा. स्वप्नीच्या राज्याचे वैभव, जागे झाली या जैसे वाव.
तैसाची संसार केवळ माव, भावना ही तयांची. देहादी सुख दुःख मिथ्यत्व, हेची जयाचे प्रपंचत्व. निजानुसंधाने स्वप्न ब्रह्मत्व, दौडवणे मुक्तत्व साधिले. पाहुणी शिष्यांची बद्धता, अति कळवळा जयाचे चित्ता. कशी लादेल देहातीतता, हेची चिंता अहर्निश. अहम ब्रह्माकार वृत्ती, अखंड नंदांची मूर्ती. निर्विकल्प चित्तस्थिती, येई निवृत्ती विसावया. घेऊन टाळविणे दारोदार भटकणे, आल्या गेल्या केविलवाणे. हात पसरणे ठावेना, बहुताईसे असती गुरु. शिष्य करती धरधरू, देती बळीची कान मंतरू. सिंतरुणी वित्तार्थ, शिष्यास धर्माचे शिक्षण. स्वय अधर्माचे आचरण, त्याची कैसे भवतारण. जन्म मरण चुकेल, आपल्या धार्मिकत्वाची ख्याती. व्हावी झेंडे फडकावे गती, हे लवईन जयाचे चित्ती. ऐसी ही मूर्ती साईंची, देहाभिमानान जेथे वस्ती. शिष्या ठाई अत्यंत प्रीती, सदैव जेथे हेची प्रवृत्ती. ऐसी ही मूर्ती साईंची. नियत आणि अनियत गुरु, अस्ति गुरु दोन प्रकारू. एकेकारचा कार्य निर्धारू, स्पष्ट करू श्रोतिया. दैवी संपत्ती परिपक्व करणे, निर्मल होणे अंतःकरणे. एवढेच अनियत गुरुचे देणे, मार्गी लावणे मोक्षाचा. नियत गुरुशी होता सख्य, द्वैत जाऊनी होया ऐक्य. तत्वमासी महावाक्य, तयाची साक्ष तो दावी. चराचरी भरले गुरु, भक्तार्थ होती साकारू. सरता अवतार कार्यभारू, निजावतार संपविती. या द्वितीय कोटीतील साई, चरित्राचे वर्णू मी काही. तैसी जो मज बुद्धी देई, तैसेच होईल लेखन हे. नेहमीप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदेवता, सीतारामचंद्र, सद्गुरू साईनाथ सर्वांचं नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात, ज्याच्या स्मरणानेच आपल्या जन्मामरणाचं रहस्य उलगडतं आणि माणसाला काय होतं, शेवटी ब्रह्म समजतं, माणूस मोक्षाला जातो. तर बाकीच्या गोष्टी करायची गरजच नाही आहे. जोपर्यंत आपले हातपाय चालू आहेत, तोपर्यंत इंद्रिय जोपर्यंत आपली विकळ होत नाहीत, तोपर्यंत ती परमार्थाची पळापळ माणसाने साधावी. एकदा गुरुचरणावरती विश्वास ठेवल्यावरती तो बरोबर तुमची नौका पार करून देतो. या गुरु नावाच्या नावाड्यावरती आपण विश्वास ठेवावा, तो आपल्याला पहिलं पार घेऊन जाईल. मग 8व्या अध्यायामध्ये काय झालं तर नरजन्माचं प्रयोजन काय आहे ते सांगितलं. 9व्या अध्यायात काय झालं तर बाबा भिक्षावृत्तीने का राहायचे याच्याबद्दल सांगितलं. मग माळसापती आणि तात्या कोत्या आणि बाबा कसे मशिदीमध्ये तिघं झोपायचे, मध्ये पाय ठेवून 3 दिशांना 3 डोकी करून, ते पण सांगितलं. मग आता ह्या अध्यायामध्ये काय आहे तर दादा हिंदू यवनाचं कसं ऐक्य साधलं, दोघांची माय होती ती. वाघबकऱ्यांचा विश्वास जसा एका ठाई होता तसा होता. आता बाबा झोपायचे कसे तर एक 4 फुटाची किंवा 6 फुटाची फळी होती, पण रुंदीला किती 1च वीत होती. ती आड्याला टांगलेली, त्या पण अशा जुन्या पाण्या चिंध्यांनी बांधलेली म्हणजे ती. आणि तिच्यावरती बाबा चढायचे कसे आणि उतरायचे कसे हे कधी कोणाला कळत नव्हते, पण बाबा त्याच्यावरती झोपायचे किंवा बसायचे, कधी कधी मान वाकून असे खाली बघत बसायचे. आता मागच्या अध्यायात जे आहे श्वान आणि सुकर यांच्या आत्म्याशी तादात्म्य पाहून बाबाने सांगितलं की माझं पोट भरलं. तसं ह्या अध्यायात त्यांचं म्हणणं लेखकाचं आहे की बाबांना किडा, मुंगी, माशी कुठलंही रूप घेणं सोपं होतं हो. मग जे आदांतरी पण उडू शकतं तर त्या फळीची काय मात हो. बाबा त्या फळीवरती जाऊन माशीच्या रूपाने बसूनही कदाचित नंतर स्थूल देह सादर करत असतील. आता ज्या बाबांना आणिमा, गरिमा, लगिमा, महिमा या ज्या सर्व सिद्धी आहेत त्या त्यांना प्राप्त आहेत, तर मग त्यांना कुठली गोष्ट काही अवघड नाही आहे. बाबा अंतःकरणामध्ये अतिशय निस्संग आणि उदास आहेत, पण बाहेर मात्र अनेक शिष्य, अनेक लोक, सगळ्यांशी त्यांचा संबंध आहे. आतल्या अंतःकरणात ते निष्काम आहेत. निष्काम कर्मयोग म्हणतात ना, कुठली इच्छा नसतानाचा. पण भक्तासाठी ते अतिसकाम होतात आणि त्या भक्तांच्या इच्छा मात्र पूर्ण करतात. आतमध्ये बाबा म्हणजे एकदम शांत असं स्वस्थ चित्त जीव आहे, पण बाहेर मात्र कधी कधी पिशाच्य वृत्ती दाखवायची, ओरड्याआरडे करायचे, शिव्या शाप द्यायचे,
कधी प्रेमाने राहायचं, कधी दगड घेऊन लोकांना अंगावर धावायचं, असे प्रकार बाबा करत असत. पण प्रत्यक्षात त्यांच्या आतमध्ये प्रेमभाव भरलेला आहे. आणि या तितिक्षा वगैरे ज्या आपल्या वृत्ती आहेत, कळा आहेत, त्या बाबांच्या आतमध्ये भरलेल्या आहेत. बाबा सटका आहे त्यांचा दंडविधान आहे, म्हणजे थोडक्यात एक बैराग्याचंच ते आहे लक्षण किंवा त्यांचं रूप आहे. आणि ते सटका घेऊन आपले फिरत असत. तोंडामध्ये जरी अल्ला मालिक बोलत असले तरी संन्यास वेशच त्यांचा होता. ते शिर्डीचं भाग्य म्हणून बाबांसारखं निधान त्या शिर्डीला लाभलं. आतासुद्धा बघा ना, किडामुंगीसारखी माणसं त्या शिर्डीला धावतात. बाहेरून येऊन किती लोकांनी इथं धंदे टाकलेत, कित्येकांची पोटं तिथं भरत आहेत. आणि अशा रीतीने बाबांचा हा कलियुगातला अवतार झालेला आहे, असंच एक प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. जे बाबांना मनुष्य समजतात साधा, तो अत्यंत मंदबुद्धी आहे. कलियुगाच्या काल प्रसारनुसार 4,32,000 म्हणजे स्थूलमाने 5,000 आहे. यामध्ये बाबांचा अवतार झाला आहे. आता त्याचं एक आयुर्मान काढलं त्याने की बाबा शिर्डीत 60 वर्ष राहिले. त्याच्यापूर्वी 16-17 वर्षाचे असताना शिर्डीत आले होते. तिथनं जे सटकले ते निजामाच्या राज्यात दिसले. आणि मग त्या चांद पाटलाच्या वराडा समवेत बाबा परत शिर्डीला आले. तर ते अखंड शिर्डीला 60 वर्ष राहिले. आणि मग विजयादशमीच्या मुहूर्तास दसऱ्याला बाबांनी निजस्थान पावले. म्हणजे पुण्यतिथी बाबांची दसरा आहे. म्हणजे साधारण 80 वर्षाचं वय बाबांचं होतं. तर हा त्यांच्या एक तर हे परब्रह्म साकार रूप आहे, तर याचं कसलं काय आयुष्यमान काढायचं म्हणे. हे तर जन्म आणि मरण विरहित अशी गोष्ट आहे. परंतु ठीक आहे, एक स्थूलमानाने बाबांचं आयुष्य 80 वर्षाचं होतं. शके 1603 साली रामदास स्वामींनी गडावर समाधी घेतली. आणि त्यानंतर पुढं 2 शतकं 200 वर्ष पण पुढे झाली नाही, तरीही बाबांची मूर्ती पुन्हा जन्माला आलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र भूमीत जे काही संतांचे महंताचे अवतार झाले, हे अनेक अवतारे कार्य आहेत भगवंताची. त्यातलंच हे एक आहे की शिवाजी महाराजांना सहाय्य करून हिंदूंचं राज्य सगळं रक्षण केलं होतं रामदासांनी. गोब्राह्मण प्रतिपालक असे होते. पण मग नंतर काय झालं, 200 वर्षात पुन्हा सगळी घडी बिघडली. मराठ्यांचं राज्य गेलं, हिंदूंचं झालं. हिंदूंचं राज्य गेलं, हिंदू मुसलमान धुई पडली. मग ती बाबांनी तोडली. मग बाबांनी लोकांमध्ये कसं राम रहीम एकच आहे, ह्या एक बाबांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे की हिंदू अबिन तुम्ही एकत्र व्हा. ह्यांची सांगड घातली तर पैलथडी पावाल. आता बाबा पण बिचारी जाऊन एवढी वर्ष झाली, पण हिंदू आणि मुसलमानांची सांगड काही झाली नाही आणि होऊ शकत नाही. कारण एकाच बाजूने आपण फक्त करायला बघतो. बाबांचा पण तो प्रयत्न हा फोल गेलेला आहे. आता बाबाचा उपदेश करायचे, तो उच्च नीच स्त्री शूद्र सगळ्यांना हा भक्तीचा मार्ग बाबांनी दाखवला आहे. की स्वप्नात आपण एखाद्या राज्याचं वैभव बघतो, पण जागे झाल्यावरती आपल्या हातात काही नसतं, तर आपला रोजचा संसार चालू असतो. बाबांना शिष्यांचं प्रेम मात्र अति होतं. त्याच्यासाठी देहाचे कष्ट पण बाबा स्वतः घेत असत. बरं, दारोदार भटकायचं, टाळ घेऊन लोकांकडे कैलवाने हात पसरायचे, हे पण बाबांनी कधी केलं नाही. त्यात असं जागोजागी चिकार गुरु झाले आहेत की जबरदस्ती शिष्याला पकडून घ्यायचं आणि त्याच्याकडनं काय चिरीमिरी मिळेल म्हणून त्याच्या कानामध्ये मंत्र द्यायचा, हे पण बाबांनी कधी केलं नाही. आपल्याच नावाचे झेंडे फडकावेत, आपला उदो करावा, अशी पण बाबांची कधी वृत्ती नव्हती. मग ते दैवी संपत्ती परिपक्व करणे, बाबांचं काय होतं, जी तुमच्या नशिबाची दैवी संपत्ती आहे ती तुम्हाला त्यांच्या मार्फत तुम्हाला मिळत असे. आता गुरु 2 प्रकारचे सांगितले, एक नियत गुरु आणि एक अनियत गुरु. अनियत गुरु काय करतो, तर तुमचं अंतःकरण निर्मळ करतो आणि तुमची दैवी संपत्ती जी नशिबाची आहे ती परिपक्व करतो. नियत गुरु काय करतो, मग ते द्वैत वृत्ती जाते. म्हणजे 2 तू आणि मी हा पणा राहत नाही, अद्वैत होतं, ऐक्य होतं आणि तो तुम्हाला मोक्षाच्या मार्गाला लावतो. असे 2 गुरूंचे आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात पण एक अनियत गुरु कसे असतात की जे त्यांच्याकडनं आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. आणि नियत गुरु म्हणजे आपण जो करणार असतो गुरु म्हणून ज्याला, तो नियत गुरु. लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपी स्थापितोची सद्गुरु. समर्थ तोची जो दावी भव पारू, महिमा गोरू तयाचा. म्हणजे आपल्याला अनेक विद्या शिकवणारे असे अनेक गुरु असतात. दत्तगुरूंनी स्वतः 24 गुरु केले होते. पण कसं असतं, जो आपल्याला स्वरूपाचं ज्ञान देतो, मोक्षाची रस्ता दाखवतो, तो खरा आपला गुरु आहे. तो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत भविष्य वर्तमान. साईन पुस्ता करती निवेदन, उण खुण संपूर्ण. ब्रह्मभावे भूत मात्र, अवलोकी जे सर्वत्र. देखे समसाम्य अरिमित्र,
भेदभाव तीळ नेणे जो, निरपेक्ष आणि समदर्शी अपकार्यासीही अमृतवर्षी, समचित्त उत्कर्षापकर्षी विकल्पना स्पर्शी दयाते, वर्तताया नश्वर देही, देही गेही जो गुंतला नाही, दिसाया देही अंतरी विदेही, तो येची देही निर्मुक्त, धन्य शिर्डीचे जन, साईच दयासी देवतार्चन, करता आशन भोजन शयन, अखंड चिंतन साईंचे, धन्य धन्य तयाची प्रेमळता, खळ्यात परसात कामे करता, दळिता कांडिता डेरे घुसळिता, महिमा गातात बाबांचा, आसनी भोजनी शयनी, बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी, एक बाबा विण दुजी कोणी, देवजांनी नाटविला, काय त्या बायांच्या प्रेमातरी, काय तयांचे प्रेमाची माधुरी, निर्मळ प्रेमाची कवण करी, विद्वत्तान करी कवणास, साधी सरळ भाषा खरी, विद्या नाही तिळभरी, त्यातून जे कवित्व चमकमारी, मान चतुरी डोलवी जे, खऱ्या प्रेमाचे आविर्भवन, तया नाम खरे कवन, ते या बायांच्या वाणीतून श्रुती पाहून घ्यावे की, असेल साईबाबांची इच्छा, पूर्ण संग्रह लादेल त्यांचा, पुरेल श्रोत्याची श्रवणेच्छा, अध्याय कवनांचा होईल, असो निराकार भक्त कृपे, शिर्डीत प्रगटले साई रूपे, देहांकार विकार लोपे, भक्ती स्वरूपे ओळखीजे, अथवा भक्ताचे पुण्य फळले, ते प्राप्त काल वसंत मिळे, साई रूपे पूर्ण अंकुरले, फळा आले शिर्डीत, अनिर्वाच्या फुटली वाचा, अजन्म्यासी जन्मसाचा, अमृताच्या मूर्तीचा साचा, करुणारसाचा ओतीव, यशवंत आणि श्रीमंत, वैराग्यशाली ज्ञानवंत, ऐश्वर्य औदार्य मंडित, षड्गुणान्वित मूर्ती हे, विलक्षण बाबांचा निग्रह, स्वये जरी अपरिग्रह, अमूर्त तरी धरती विग्रह, भक्तानुग्रह कारणे, काय तयांचा कृपाभाव, घेती भक्तांचा जडवुनी भाव, नाही तरी तयांचा ठाव, कोण देव गिवसिता, वाग्देवता जे वधून धजे, श्रवण ही जे परिसाला जे, ऐसे बोल भक्त कल्याण काजे, साई महाराजे वदावे, जया शब्दाचा अनुवाद करणे, तयाहून बरे मुखेच असणे, परिण बर्वे कर्तव्या चुकणे, म्हणून वदने प्राप्त झाले, भक्त कवना बाबांचा वाणी, वदती झाली अतिलीनपणी, दास मी तुमचा ऋणी, निघालो दर्शनी तुमची या, ही एक तुमची तर कृपा मोठी, झाली मद तुमचे पायाची भेटी, किडा मी तुमचे विष्टे पोटी, धन्य मी सृष्टी नेन, काय बाबांची ही लीनता, नम्रपणाची हौसई चित्ता, काही उच्च निराभिमानता, शालीनता ही तैशीच, वरील हे बाबांचे उद्गार, खरे म्हणून केले की सादर, कोणास वाटेल हा अनादर, तर मी पदर पसरितो, विटाळ झाला असेल वाचे, पापही टाळावया श्रवणाचे, आवर्तन करू साई नामाचे, दोष सकळाचे जातील, जन्मोजन्मीच्या आपल्या तपा, फळती केवळ साई कृपा, तुषारतासी जैसी प्रपा, तैसी अपार सुखदाती, जीवाद्वारा रसता किती, ऐसे समजता जी भासती, परते चाखिले हे नेणती, रसस्फूर्ती रसनेसी, जयासी नाही विषय स्फूर्ती, तेथे कैसे विषय सेविती, विषय दयांच्या इंद्रियांना शिवती, ते काय गुंतती विषयात, जी पण व्यक्ती बाबांच्या दर्शनाला जायची तर बाबा त्याचं काय भूत भविष्य वर्तमान कुठून आला काय आला विचारायचे नाही, पण बरोबर त्याचे सगळं सांगत असायचे. लेखकांना असं वाटतं की शिर्डीचे लोक किती धन्य आहेत बघा, त्यांच्या उठता बसता दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, जसं ते हरिविजयमध्ये वर्णन आहे की दळण करता कांडता डेरा घुसळता सतत त्या कृष्णाला गोकुळच्या गवळणी आठवत असत, तशा या शिर्डीचे लोक सतत बाबांच्या नावानं स्मरण करत असत, सतत बाबांचं नाव घेत असत, बाबाविना दुसरं कोण नाही. बरं त्या शिर्डींच्या बायांचं प्रेम तरी किती, आणि साध्या सोप्या भाषेमध्ये त्या कवनं रचत असत. आता ती जर मला मिळाली लेखक म्हणतात तर मी त्या कवनांचं पण एक अध्याय इथं करेन. मग एक दृष्टांत दिलाय की बाबांच्या अंगी लीनपणा किती होता. खरं तर हे परब्रह्म स्वरूप होतं, मूर्तरूप झालं होतं. त्याच्या करुणारस असा ओतीव करुणेचा भरलेला सागर होता. यशवंत होते, श्रीमंत होते, वैराग्यदायी होते,
आणि भक्तांना काय म्हटले बाबा एकदा, ते म्हणे खरं तर जे वाग्देवता पण बोलायला घाबरते, वाग्देवता म्हणजे सरस्वती, तर असे ते बोल आहेत. खरं हे बोलण्यापेक्षा मुकं राहणं उत्तम आहे. पण लोकांना कळलं पाहिजे बाबा किती लीनदिन होते असे लोकांच्यासाठी. म्हणून म्हणे कर्तव्याला न चुकण्यासाठी मी हे बाबांचे शब्द सांगतो आहे, माझ्या मनाचं नाही आहे याच्यामधलं काही. तर भक्त कणवा बाबांची वाणी, म्हणजे भक्तांची कणव घेण्यासाठी बाबा काय म्हणले, मी तुमचा दासानुदास आहे, तुमच्या दर्शनाला आलो आहे. ही तुमचीच कृपा मोठी आहे की तुमच्या पायाची मला भेटी झाली. जसा मी तुमच्या विष्ठेतला किडा आहे, तर धन्य सृष्टी म्हणजे ही सृष्टी त्याच्यामुळे धन्य झालेली आहे. काही बाबांची लिनता नम्रपणाची अतिच हौसो. तर लोकांनी म्हणे खोटं मानू नका, माझ्या मनाचं काही नाही. हे बाबांचेच उद्गार होते म्हणून मी लोकांना सांगितले. तर मी आता पदर पसरतो. कुणाला वाटतं असेल ह्या शब्दाने माझी वाचा विटाळली आणि कोणाला वाटतं असेल ऐकून कानाचा विटाळ झाला, तर काय करा, बाबांचं नाव घ्या. म्हणजे ते ऐकलेले दोषांनी, कधी कधी म्हणतात ना, निंदेसी वाग्देवी घाबरते. आपण एखाद्याची निंदा करतो, सगळ्यात मोठं पाप आहे निंदा करणं पाठीमागं, आणि त्याला मग वाग्देवता पण घाबरते, सरस्वती पण घाबरते. मग त्याचं किती पाप आहे खरं विचार करा. तर त्यांनी सांगितलं अशा वेळी काय करा, बाबांचं नाव घ्या, साईनाम, त्यानं तुमचे सगळे दोष जातील. जन्मोजन्मीच्या आमच्या तपा, फळते केवळ साई कृपा. तृषार्तासी जैसी प्रपा, तैसी अपार सुखदाती. जीवाद्वारा रसता किती, ऐसे समजतं. जरी आपल्याला वाटतं आपण जिवेनं रस म्हणजे कुठल्या गोष्टीचा आनंद खाण्याचा घेतो, त्याला रस कळताना चवी कळतात सगळ्या, पण त्या जिवेला माहीत नसतं की आपल्याला कुठल्या ह्याचं आपण आता काय म्हणजे चाकतोय. तसंच माणसाची विशेष स्फूर्ती आहे. तर बाबा हे स्वतः कसे होते, संत सज्जन होते. तर त्यांच्या इंद्रियाला पण ते विषय शिवतच नव्हते, तर ते त्यात गुंतील कशाला. नयनाद्वारे अवलोकती, पदार्थ जे जे येतील पुरती, परते अवलोकिले नेणती, स्फूर्ती देखती तेथना. जैसी हनुमंताची गर्भाकास, गोचर एकमातेस की रामास. तरी तयाचे ब्रह्मचर्यास, तुलना कवणास ही करवेल. जेथे मातेनं लिंगावलोकन, तेथे इतरांचे काय कथन. बाबांचे ही ब्रह्मचर्य परम कठीण, पूर्णपण ते अपूर्व. कासे कोपिन लंगोटी, लिंग आजा गलस्तन कोटी. केवळ मूत्र विसर्ग परिपाटी, अवयवापोटी अवयव. ऐसी बाबांची देहस्थिती, इंद्रिये जरी कर्मी प्रवर्तती, तरी तयास विशेष स्फूर्ती लवसंवित्ती असेना. सत्वरज तमादी गुणा, सवे इंद्रिये खिळली ठाणा. जैसी लौकिकी करतेपणा, संगा कोण नातळती. निस्संग चिन्मात्र आत्माराम, काम क्रोधा विश्राम धाम. बाबा सदैव निष्काम, अवाप्त काम पूर्णत्वे. ऐसी जयांची मुक्त स्थिती, विषयही जयास ब्रह्म होती. पुण्यपापाची या परती, पूर्ण निवृत्ती स्थान ते. नानावल्लीने उठ म्हणता, गादी सोडून झाला जो परता. जया ठाई देहाभिमानता, अथवा विषमता स्वप्नेना. इहलोकीन प्राप्तव्य काही, साध्य परलोकी उरले नाही. ऐसी हा केवळ लोकानुग्रही, संत ये मही अवतरला. ऐसे हे संत करुणाधन, अवतारा येण्याचे प्रयोजन. परानुग्रहा विणना आन, कृपाळू पूर्ण परहिती. हृदय यांचे जैसे लोणी, अतिव मृदू म्हणती कोणी. परी संत द्रवतील परी ती पर्णी, निज तापेची पाझरणी लोणिया. कपने ठिगळ्याची जयाचे वसन, तरट जयाचे आसन स्थरण. वृत्तीशून्य जयाचे मन, रौप्य सिंहासन काय त्या. पाहुणे भक्त भावाकडे, तयास गमले ते साकडे. तर ते लोटता पाठीकडे, लक्षही तिकडे देतीना. बाबा शिर्डी सरोवरीचे कमळ, भक्तसेविती परिमळ. अभागियांचे वाट्यास चिखल, अभाविकांचे वाट्यास चिखल. तैसे काळ घालविती, कोणान सांगे आसन. प्राणपान वा इंद्रिय दमन, मंत्रतंत्र वा यंत्रभजन. फुंकणे कान ते हीना. लौकिका दिसती लोकाचारी, परी अंतरीची आणिक परी. अत्यंत दक्ष व्यवहारी, तेन कुसरी तुझिया ते. भक्तार्थ धरती आकार, तदर्थची त्याचे विकार. हे संताचे लौकिकाचार, जाना साचार सकळीक. साई महाराज संत निदान, केवळ शुद्ध परमानंद स्थान. तया माझे साष्टांग वंदन.
निराभिमान निर्लेप. महत्पुण्य पावन ते स्थान, जेथे महाराज आले चालून. गाठी पूर्ण संचित असल्याविण, ऐथे निधान दुर्लभ. शुद्ध बीजाची या पोटी, फळे होती रसाळ गोमटी. या प्रसिद्ध उक्तीची कसवटी, घेतली शिर्डीत लोकांनी. आता बाबांचं ब्रह्मचर्य किती आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की हनुमानाला जशी जन्मताच कौपीन होती, कटिका असे तुझी का सोन्याची लंगोटी मुखी राम राम राम, म्हणजे ते त्याचं लिंग काही कधी रामालाही दिसलं नाही का त्याच्या मातेला पण दिसलं नाही. तद्वत बाबांचं सुद्धा होतं. बाबांचं ब्रह्मचर्य पण कठीण होतं. कायम ती लंगोटी असायचीच बाबांची आणि फक्त मूत्रविसर्ग करण्यासाठीच बाबांना तो अवयव होता. बाकी विषय कधी बाबांना तिथे शिवलेला नाही आहे किंवा ते सगळी त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यामध्येच होती असं थोडक्यात लेखकाला सांगायचं आहे. आणि असले तर बाबा म्हणजे बाबा पण समोरचा माणूस ओळखून असत की कोणाची किती पातळी आहे ती. आता एक नानावल्ली नावाचा मनुष्य होता. तो गादीसून उठ म्हणलं की बाबा तिथून उठले. म्हणजे बाबांना असं हे नव्हतं, निस्संग होते, कुठल्या गोष्टीची हाव नव्हती. माझी गादी आहे, माझं ठिकाण आहे, इथं कोण कसं बसल. सत्व रज तम हे सगळे गुण आहेत ते बाबांच्या ठाई म्हणजे कसे निष्प्रभ झालेले होते. कोणत्या गोष्टीबद्दल आसक्ती नव्हती त्याला. आता हे ग्रस्त कसे पिशाच्य वृत्तीनं राहायचे, दष्टपुष्ट होते. बरेच वर्षे शिर्डीत राहिले ते. तर ते होते तेव्हा काय करायचे, बाबांच्या दरबाराचा बंदोबस्त ठेवायचे. मूळ लहर आल्यावर कुणाला जाऊन मिठी मारायचे तर कुणाच्या कधी थोबाडीत पण मारायचे. किती वेळा चिखलात अंग स्वतःचं लोळायचं, वानरवेश वगैरे धरायचा, गावातल्या मुलांना पण वानरवेश घ्यायला लावायचा आणि बाबांच्या दरबारात येऊन गडबड करायची. पण बाबांवर त्यांचं अतिप्रेम होतं आणि बाबांचं देखील त्यांच्यावरती अतिप्रेम होतं. एकदा लहरीत येऊन साईबाबांचा हात धरून बाबांना उठवलं गादीवरनं, उठ म्हणे, आणि त्या गादीवर मिनिटभर आपणच बसले. पण बाबांना काय तिथं दुःख झालं नाही. म्हणजे हे खरे संत की ज्यांना हे माझं आहे, हा माझा अधिकार आहे, असं काही नव्हतं. मग अत्यादरपूर्व त्या माणसाने परत बाबांना गादीवर बसवलं, नमस्कार केला. हे ग्रस्त बाबांना काका म्हणून हाक मारत असत. आणि जेव्हा बाबांनी देह ठेवला, त्या माणसानं जे दुखणं घेतलं, जे खाली घेतलं त्यानं, आणि काका काका म्हणून आपला टाहो फोडत 13व्या दिवशी ह्या ग्रस्तानं पण आपला देह सोडला आहे. आणि त्यांची आठवण म्हणून त्यांची पण समाधी तिथं बांधण्यात आलेली आहे. ज्याचे कपडे म्हणजे 50 ठिगळं घातलेली कपणी आहे, जो आसन काय आहे बसायला तरट आहे, वृत्ती कशी शून्य आहे, त्यांना काय रुपयाचं आणि सोन्याचं सिंहासन नकोच आहे, नकोच असतं. त्याने कधी कुठल्या भक्तांकडं काही मागितलं पण नाही आहे. पण हृदय म्हणजे कसं लोण्यासारखं माऊ, लोणी तरी तापवल्यावरती पागळतं, पण बाबा दुसऱ्याच्या त्रासाने समोरच्या भक्ताला काही त्रास झाला परक्याला तरी बाबांचं हृदय लोण्यासारखं लगेच पागळत असे. बाबा म्हणजे शिर्डीत उगवलेलं कमळ आहे आणि भक्त त्याचा सुगंध घेत. जे भक्त आहेत ते, आणि जे अभक्त आहेत विश्वास नसणारे, त्यांच्या वाट्याला मात्र तिथं काय येत असे तर चिखल येत असे. ना तो हिंदू ना तो यवन, ना तया आश्रम ना वर्ण, परिकरी समूळ निकृंतन निस्संता अनुभवाचे, अनंग अपार ऐसे गगन, तैसे बाबांचे चरित्र घन, तयाचे ते यथार्थ आकलन, तयाविण कोण करी, चित्ताचे काम चिंतन, क्षणन उगले चिंतनाविण, विषय दिल्या त्या विषया चिंतन, गुरुचिंतन त्या गुरु दिल्या, तरी सर्वेंद्रियाचे करुणी कान, ऐकलेत जे गुरु महिमान, ते सहज स्मरण सहज भजन, सहज कीर्तन साईंचे, पंचाग्नी साधन यज्ञ याग, मंत्रतंत्र अष्टांग योग, द्विजासीच हे शक्य प्रयोग, काय उपयोग इतरांना, तैशाच नव्हे या संतकथा, सकला लाविती त्या सत्पथा, भवभयाची हरती व्यथा, निज परमार्था प्रगटती, संतकथा श्रवण मनन, परिशीलन वा निधिध्यासन, द्विजशूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात, प्रेमची नाही दयाचे ठाई, ऐसा मानव होण्याची नाही, कोणाचे काही कोणाचे काही, अधिष्ठान पाही आनान, कोणाचे प्रेमाची जागा संपत्ती, कोणाचे धनमान संपत्ती, देह गेह लौकिक कीर्ती, विद्याप्राप्ती कोणाची, प्रेम जे विषयी वाटते, ते सर्व जई एकवटते, हरिचरण मुषित ते आटते, ते प्रगटते भक्तिरूपे, म्हणून गेह प्रपंचला सोपा, चित्त साई चरणी समर्पा, मग तयांची होईल कृपा, उपाय सोपा हा एक,
ऐसी असी अल्पसाधनी महल्ला बहो चढतो जनी, तरी या श्रेय संपादनी औदासिन्य कैसे पा. सहजी श्रोती यांच्या अंतरी आशंकेची उठेल लहरी, महल्लाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन. आहे यासी एकचे कारण, लालसाही नुपजे भगवत कृपेविन. तोची भगवंत जैसे सुप्रसन्न, प्रगटे श्रवण लालसा. तरी साई सजाई शरण, कृपा करील नारायण. श्रवण लालसेचे होईल जनन, स्वल्प साधन हाती ये. गुरुकथेची सत्संगती, धरा उगवा संसार गुंती. यातची तुमचे सार्थक निश्चिती, विकल्प चित्ती न धरावा. सोडून या लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई. बेडा पार होईल पाही, संदेह काही न धरावा. हे नाहीत माझे बोल, असती साई मुखीचे सखोल. मानू नका हो हे फोल, त्याचे तोल करू नका. कुसंग तेथुनी सर्व खोटा, तो महादुःखांचा वसवटा. नकळत येईल अव्वाटा, देईल फाटा सौख्याला. एक साईनाथा वाचून, अथवा एका सद्गुरुविन. कुसंगाचे परिमार्जन, करील आन कवणकी. कळवळ्याचे गुरुमुखातून, निघाले जे गुरुवचन. करा करा हो भक्तजन जतन, कुसंग निर्सन होईल. सृष्टी ज्यात डोळा भरते, सौंदर्य लोलुप म्हणते रमते. तीच दृष्टी हे मागे परते, तै तीच रते सत्संगी. इतके सत्संगाचे महिमान, समूळ निर्दाळी देहाभिमान. म्हणून सत्संगा परते साधन, पाहता आण असेना. धरावा नित्य सत्संग, इतर संग नित्य सव्यंग. सत्संग एकची निर्व्यंग, अंग प्रत्यंग निर्मळ. सत्संग तोडी देहासक्ती, एवढी बलवत्तर दयाची शक्ती. येथ एकदा जडल्या भक्ती, संसार निर्मुक्ती रोकडी. भाग्ये घडल्या सत्संग, सद उपदेश यथा सांग. तक्षणी विरे कुसंग, रमते निसंग मन येथे. वावया परमार्थी रिगाव, विषया विरक्ती एक उपाव. न धरी सत्संगाची हाव, स्वरूप ठाव लागेना. सुखापाठी येते दुःख, दुःखापाठी येते सुख. सुखासी जीव सदा सन्मुख, तोची विनमुख दुःखासी. वा सन्मुख अथवा विनमुख, होणार ते होते आवश्यक. या उभय रोगांचा भोगांचा मोचक, संगची एक संतांचा. सत्संगे नासे देहाभिमान, सत्संगे तुटे जन्म मरण. सत्संगे भेटे चैतन्य घन, ग्रंथ विच्छेदिन तात्काळ. पावावया उत्तम गती, पावन एक संत संगती. शरणदाता अनन्य गती, निज विश्रांती आंदणी. नाही नाम नाही नमन, नाही भाव नाही भजन. तया कराया निज परायण, संत महाजन अवतार. गंगा भागीरथी गोदा, कृष्णा वेण्या कावेरी नर्मदा. याई वांछिती साधूच्या पदा, येथील कदा स्नानार्थ. जगाची पातके स्वयेक्षालिती, परितयांची पाप निवृत्ती. विना संत पद प्राप्ती, होईना ती कदापि. जन्मांतरीचे भाग्य उदेले, साई महाराज चरण जोडले. जन्ममरण ठाईच ठेले, भवभय हरले समस्त. आता संत श्रोतेजन, केल्या श्रवणाचे करू मनन. विसावा घेऊ आपण, पुढील निरूपण पुढाकार. हे माड साईस शरण, त्वमी तयांच्या पायीची वाहन. करीन राहीन कथा निरूपण, होईल सुख संपन्न तितुकेनी. काय ते मनोहर गोमटे ध्यान, मशिदीचे कडेवर राहून. करी एकेका उदी प्रदान, भक्त कल्याण हेतूने. संसार मिथ्या जयाचे ज्ञान, ब्रह्मानंदी अखंड लीन. मन सदैव उफलले सुमन, साष्टांग नमन तयाते. डोळा जय घाली ज्ञानांजन, ठाईच पाडी निज निधान. ऐसे जया साईचे महिमान, साष्टांग वंदन तयाते. पुढील अध्याय याहुनी बरा, अंतरी शिरता श्रवणद्वारा. करले पुनीत हृदय मंदिरा, खळमळ सारा दौडील. इति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थ महिमान नाम दशम अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पण नमस्तु. सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. शुभम भवतु. या पोथीमध्ये कोणती या अध्यायामध्ये कथा अशी नाही आहे, पण आता गुरुचा महिमा वर्णन केलेला आहे. तर कसं आहे, पंचाग्नी साधन, यज्ञ, याग, मंत्र, तंत्र
अष्टांग योग हे सगळं सामान्य माणसाला शक्य नसतं. मग त्याला काय आहे तर नाम आहे. कलियुगामध्ये माणूस कशांतरला जाणार आहे? नामांतरला जाणार आहे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, गुरु बलिहारी गोविंद उपाय. म्हणजे काय आहे त्याचा अर्थ? गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. म्हणजे गुरूंचा महिमा, एकदा एक देव उभा आपल्या समोर आहे आणि दुसरे आपले गुरु आहेत. तर पहिले पाय कुणाचे धरायचे? तर गुरूंचे धरायचे. कारण गुरूंमुळं आपल्याला गोविंद दिसलेला आहे, असा ह्या दोह्याचा अर्थ आहे. तर मग काय सगळ्यात सोपं आहे प्रपंचात मार्ग कुठला सांगितला? तर तुम्ही काय तप, ध्यान, मन, साधन ह्या कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका. तर साधं तुम्ही साईंचं नाम घ्या. साईंच्या पायाशी तुम्ही आपलं मन अर्पा, तर तुम्हाला पार तारण होईल. आपण कुठल्या कुसंगतीला, वाईट मार्गात असलो तर फक्त एक साईनाथ किंवा एक आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्या वाचून दुसऱ्या हातनं कोण सोडवणार? कळवळ्याचे शब्द जेव्हा गुरुमुखातून निघतात तेव्हाच आपण त्यातून बाहेर येतो. जसं आपला डोळा सृष्टीचं सौंदर्य मनाने पाहतो का नाही, तर तीच नजर गुरुच्या चरणी जर आपण लीन केली तर आपण या सगळ्या संसार तापातून आपण बाजूला पडू, असं त्यांनी लेखकांनी इथे सांगितलेलं आहे. आता या ज्या सगळ्या नद्या आहेत, गंगा, भागीरथी, गोदा, कृष्णा, वेण्या, कावेरी, नर्मदा, सगळ्या, तर आपण आंघोळ करतो तर आपलं पाप त्या वाहतात बिचाऱ्या. पण मग त्या काय करत असतात? तर नेहमी सद्गुरू किंवा संत सज्जन कधी आपल्याकडे स्नानाला येतील ह्याची वाट बघत असतात आणि त्यांच्या पदाने ह्यांचं नद्यांचं पाप धुवून जातं, असं एवढं सुंदर उपमा किंवा कल्पना केलेली आहे. आता पुढच्या अध्यायात काय तर बाबांचं गोमटं ध्यान, मशिदीच्या एका कडेला बसायचं आणि एकेकाला कसं उदी प्रदान करायचं लोकांना, भक्तांना यातून बाहेर पाडण्यासाठी, त्यांच्या येणाऱ्या त्रासातून निवारण करण्यासाठी, हे आपण पुढील अध्यायात पाहूया. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. अध्याय 10वा समाप्त. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.